हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार। तर सगळ्यांचं तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं 2 वांग्यांचं भरीत बनवतोय। तर वांगा असं पहिलं कापून घ्यायचं मधून आणि त्या आतमध्ये म्हणजे खराब नाही ना ते बघून घ्यायचं एकदा। हे 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी, त्या इथं आतमध्ये ठेवून देणार आहे मी। लसूण मी सगळ्या ह्याच्यात ठेवून घेतलेला आहे। आता आपण वांगी भाजायला ठेवूया। आपण आता गॅसवर जाळी ठेवून घेऊया। ह्या वांग्यांना थोडं थोडं तेल लावूया आपण। तेल लावून ठेवून देऊया आणि गॅस चालू करूया आपण। मीडियम गॅसवर ह्यांना आपलं चांगलं उलटून पलटून भाजून घेऊया। आता आपली वांगी भाजलेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया। आपण आता ही वांगी आहेत ना ती काढून घेऊया, थोडी गरम असतात। ह्याचे वरचं पूर्ण साल आहे ना ते असं काढून घ्या पूर्ण। ह्याचे थोडे थोडे देठ कापायचे, पूर्ण पण नाही कापायचे कारण देठामध्ये चव असते खूप। मी आता ह्याचे तुकडे करून घेते पूर्ण। कढई ठेवली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आपल्याला। बारीक कापून घेतलेला कांदा आहे, कांदा चांगला भाजून घ्यायचा। आता कांदा परतून झाला आपला की थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकूया, थोडी हळद आणि मग चटणी टाकूया। नंतर हे भाजून घेतलेलं वांग टाकूया आपण। नंतर चवीप्रमाणे सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि 2च मिनटं झाकण ठेवून द्यायचं। झाकण आपण काढून बघूया, मस्त झालेलं आहे। तर हलवून घेऊया थोडं। आपण हे चपातीसोबत खायला घेऊ शकतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब पण करा। तर भेटूया नवीन अशा एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।